तुम्ही कधी असं पिकल पाहिलं आहे का, जे चमच्याने न उचलता बोटाने उचलावंसं वाटतं? जे भातात मिसळलं की पहिल्या घासातच "अरे देवा, काय चव आहे" असं तोंडातून आपोआपच निघतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खऱ्या साऊथ इंडियन घरात बनणारी टोमॅटो पिकलची रेसिपी. जे पाणीदार नाही, सैल नाही, अगदी घट्ट पेस्टसारखं तेलकट आणि झणझणीत आहे. हे असं पिकल आहे जे बनवल्यावर फ्रीज उघडून पुन्हा पुन्हा चमचा घ्यावासा वाटतो. हे पिकल म्हणजे साधं टोमॅटोचं लोणचं नाही. याला साऊथ इंडियात म्हणतात टोमॅटो थोक्कू. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक सगळीकडे हे पिकल गरम भात, तूप आणि पापडासोबत रोजच्या जेवणात असतंच. हे लोणचं बनवायला वेळ लागतो, संयम लागतो, पण एकदा जमलं की बाजारातलं कुठलंच लोणचं आवडणार नाही. हे टोमॅटो पिकल मी 1-2 दिवसासाठी बनवत नाही, तर एकदाच व्यवस्थित बनवून वापरते. मी स्वतः रोज जेवणात हे खाते, म्हणून ही रेसिपी फक्त दाखवण्यासाठी नाही, तर वापरून सिद्ध केलेली आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे पिकल आठवडाभर नाही, तर पूर्ण महिनाभर तसंच चवदार राहते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात एकदा बनवून ठेवलं असं लोणचं तर रोजच्या जेवणाला खूप मोठा आधार ठरते. कधीकधी भाजी बनवायचा कंटाळा येतो, तर कधीकधी तोंडाला काहीच चव नसते. अशा वेळी रोजचं जेवण नीरस वाटू नये म्हणून हे टोमॅटो लोणचं खूपच उपयोगी ठरते. गरम भात, चपाती किंवा भाकरी आणि डब्याबरोबर फक्त 1 चमचा लोणचं घेतलं तर जेवणाला चमचमीत चव येते. एकदा असं लोणचं बनवून ठेवलं तर वेळ, मेहनत आणि भाजीची चिंता दोन्हीही वाचतात. नमस्कार, मी आहे राधिका. राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घेतले अर्धा किलो ताजे गावरान असे टमाटे. हे असे गावरान असे टमाटे लालसर असतात, यामध्ये जास्त पल्प असतो, त्यामुळे अशाच प्रकारचे तुम्ही टमाटे वापरा. आणि हे टमाटे थोडे आंबट असतात. जर तुम्हाला आंबट चव नसेल हवी तर तुम्ही साधे टमाटे म्हणजेच जाडवाले टमाटेसुद्धा घेऊ शकता. ते टमाटे हायब्रिड असतात आणि त्यामध्ये जास्त पल्प नसतो, पण ते फिक्कट असतात. मी आता हे टमाटे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. टोमॅटो स्वच्छ पाण्यात नीट धुवून घ्यावेत, जेणेकरून त्यातील माती, धूळ किंवा कीटकनाशक अंश पूर्णपणे निघून जातील. हे पाणी फेकून पुन्हा एकदा नवीन पाण्याने मी स्वच्छ टमाटे धुवून घेणार आहे. टोमॅटो धुणे फार गरजेचे आहे, म्हणून आता इथे मी स्वच्छ टमाटे धुवून घेतले आहे. टोमॅटो धुतल्यानंतर त्यावरचं पाणी पूर्णपणे कोरडं होणं फार गरजेचं असतं, कारण ओलसरपणा राहिला तर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता असते. टोमॅटो स्वच्छ सुती कपड्यावर पसरून हवेत नैसर्गिकरित्या कोरडे करता येतात. मी टोमॅटोचे सर्व देठ काढून हलक्या हाताने कपड्याने पुसून घेणार आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फॅनखाली किंवा कोरड्या कपड्याने हलक्या हाताने टोमॅटो पुसून घ्या आणि कोरडे करून घ्या, कारण लोणच्यासाठी वापरण्यापूर्वी टोमॅटो पूर्ण कोरडे असणे फार गरजेचे आहे. याने टिकाऊपणा नक्कीच वाढतो. इथे मी सर्व टोमॅटो कोरडे करून घेतले आहे. आता एका कोरड्या बाउलमध्ये किंवा कोरड्या भांड्यामध्ये हे सर्व टोमॅटो काढून घ्या आणि एकसारखे चिरून घ्या. फक्त लक्षात ठेवा, या पूर्ण रेसिपीमध्ये कुठल्याही पाण्याचा थेंबचा सुद्धा वापर करायचा नाही, तरच आपलं लोणचं दीर्घकाळ टिकतं. आता हे टोमॅटो तुम्ही हव्या त्या आकाराचे चिरू शकता, जाड बारीक कसेही, पण साईज इथे एकच ठेवा. जाड चिरायची असेल तर पूर्ण तुम्ही जाडच टोमॅटो चिरा, जर बारीक चिरायचे असेल तर इथे पूर्ण बारीकच चिरा. मी इथे सर्व टोमॅटो जाड चिरून घेणार आहे. या पद्धतीचे लांब लांब काप करून घेणार आहे. जर तुम्हाला पटकन रेसिपी करायची असेल तर तुम्ही इथे बारीक चिरा, किंवा तुम्हाला थोडा वेळ असेल तर असे जाड देखील चिरू शकता. टोमॅटो एकसारखे चिरले तर ते एकाच वेळेस समप्रमाणात शिजतात, त्यामुळे पिकलमध्ये कुठे कच्चपणा किंवा कुठे जास्त शिजलेपणा राहत नाही. यामुळे लोणच्यासाठी घट्ट पेस्ट, चव आणि टिकाऊपणा अधिक उत्तम ठरतो. आता गॅसवरती कढई ठेवा, त्यामध्ये सर्व चिरलेले टोमॅटो घाला. नंतर यामध्ये चिंच घाला. तुम्ही इथे चिंच कोडसुद्धा वापरू शकता, किंवा अशी मार्केटमधून चिंच मिळते ते सुद्धा वापरू शकता. जर अर्धा किलो टमाटे असतील तर अर्धी वाटी चिंच किंवा चिंचेचा पल्प वापरा. आणि इथे पुढे घाई अजिबात नाही.
टोमॅटो शिजताना पाणी पूर्ण आटलं पाहिजे. जर इथे घाई केली तर पिकल कधीच घट्ट होणार नाही. आता मध्यम आचेवर साधारणपणे 8 ते 10 मिनिट शिजवावे. या वेळेत टोमॅटो पूर्ण मऊ होतात आणि चिचेचा आंबटपणा नीट उतरतो. शिजवताना टोमॅटोमधील अतिरिक्त पाणी आटते, त्यामुळे नंतर बनणारी पेस्ट घट्ट आणि एकसंध तयार होते. योग्य वेळ शिजवल्याने पिकलची चव संतुलित होते आणि टिकाऊपणा वाढतो. मला इथे टोमॅटो शिजता शिजता साधारण 10 मिनिट झाले आहे आणि इथे टोमॅटो सॉफ्ट झाले आहे. जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर चव अधिक गावरान लागते, पण वेळ कमी असेल तर मिक्सर हा बेस्ट ऑप्शन आहे. आता मी 2 लसूणचे गाठे घेतले आहे. हे 2 लसूणचे गाठे एवढा पुरेसे होते. मी हे लसूणचे गाठे सर्व लसूण सोलून घेणार आहे. हे सर्व लसूण सोलून यामध्ये घाला. लसूण चवीचा खोलपणा आणि झणझणीत सुगंध देतो, त्यामुळे पिकल अधिक रुचकर बनतं. टोमॅटोच्या अर्धा किलोच्या प्रमाणाला 12 ते 15 पाकळ्या भरपूर होतात. मी इथे लाल तिखट घेतला आहे. तुम्ही लाल तिखटाऐवजी सुक्या मिरच्या देखील वापरू शकता. हे लाल तिखट रेग्युलर आहे आणि 4 चमचे घेतला आहे. तुम्ही लाल तिखट किंवा सुक्या मिरच्या वापरू शकता. अर्धा चमचापेक्षा कमी इथे हळद घेतली आहे, कारण पिकलचा रंग बदलू शकतो, त्यामुळे कमीच ठेवा. नंतर इथे अर्धा चमचा जिरेपूड घ्या. आता या सर्वाची बारीक अशी पेस्ट तयार करा. इथे मी गूळ का घातला नाही ते तुम्हाला सांगते. इथे एक छोटी पण फार महत्त्वाची टीप आहे. मी तुम्हाला सांगते, गूळ सुरुवातीलाच मी मिक्सरमध्ये का घातला नाही, कारण आधी लसूण, टोमॅटो आणि मिरची, चिंच एकजीव करून घ्या. एकजीव करून मिक्सरमधून बारीक फिरून घ्या. नंतर त्यामध्ये गूळ घाला. मी इथे बारीक चिरलेला अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही चिंच एवढं ठेवू शकता, म्हणजे दोन्हीही समप्रमाणामध्ये राहील. आंबट आणि गोड याचं समान प्रमाण होईल. चवीप्रमाणे मीठ घालून गूळ घालून फक्त एकदाच पुन्हा फिरवा. यामुळे गुळाची नैसर्गिक गोडी टिकते आणि पिकलची चव आंबट, तिखट, खारट योग्य प्रमाणात संतुलित होते. साऊथ इंडियन पिकलमध्ये गूळ मुख्य घटक नसून तो फक्त शेवटचा टच असतो. आता इथे एक कोरडं भांडं घ्या. त्यामध्ये हे सर्व पेस्ट काढून घ्या. यामध्येच आपण तडका देणार आहोत, त्यामुळे एक कोरडं भांडं घ्या. मी तुम्हाला आधीही सांगितलं, कुठेही पाण्याचा वापर न करता इथे आपल्याला रेसिपी तयार करायची आहे, कारण आपल्याला महिनाभर ही रेसिपी टिकवायची आहे. म्हणून ओलसरपणा राहता कामा नये. आता गॅसवरती कढई ठेवा. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल घाला. तेल इथे 4 ते 5 टेबलस्पून घाला. तेल व्यवस्थित तापू द्या. तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये 1 चमचा हरभऱ्याची डाळ घाला. इथे मी हरभऱ्याची डाळ 1 चमचा वापरली आहे. नंतर 1 चमचा पांढरी उडद डाळ वापरा. इथे मी पांढरी उडद डाळ वापरली आहे 1 चमचा. नंतर 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या. इथे तुम्ही लाल सुक्या मिरच्या कोणत्याही वापरू शकता. नंतर इथे मी मेथी घेतली आहे. मेथी इथे मी अर्धा चमचापेक्षा थोडी जास्त घेतली आहे. इथे मेथी कमीच ठेवा, कारण कोणाकोणाला जास्त मेथी आवडत नाही, कारण ती कडू असते. नंतर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. हे सुद्धा यामध्ये घाला. नंतर 10 ते 12 कढीपत्ता घेतला आहे. हे सुद्धा यामध्ये घाला. 1 चमचा मोहरी घाला. मोहरी छान तेलामध्ये फुटू द्या. नंतर यामध्ये 1 चमचा जिरे घाला. जिरेही व्यवस्थित फुटू द्या. मी इथे 1 चमचा जिरे वापरले आहे, किंवा तुम्ही या 3 साहित्याची पावडरसुद्धा वापरू शकता. मोहरी, जिरे आणि मेथी हे सर्व मंद आचेवर भाजून याची पावडर तयार करून यामध्ये तुम्ही वापरू शकता, किंवा तुम्ही अशा पद्धतीचं सुद्धा वापरू शकता. नंतर आता हे सर्व तेलामध्ये फुटलं आहे आणि तडका आपला तयार आहे. आता हे सर्व तडका यामध्ये घाला. तडका घातल्यावर व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्या, जेणेकरून तडका सर्व पेस्टला लागेल. साधारण व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट मिक्स करा. गरम भात घ्या. त्यावर तूप घाला. थोडंसं टोमॅटो पिकल आणि पहिला घास घ्या. घेतल्यावर कुठलीही भाजी वाटत नाही. फ्रीजमध्ये ठेवल्यास 30 दिवस आरामात टिकते. पाणी अजिबात पडू देऊ नका. आजकालच्या फास्ट फूडच्या जमान्यात अशी पारंपरिक आणि मनापासून बनवलेली रेसिपी
खूपच दुर्मिळ झालेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्की करा. जर तुम्हालाही चव येत नसेल आणि रोज रोज तेच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी जुन्या रीतीने आणि घरच्या चवीची आणि खऱ्या साऊथ इंडियन पिकलची मजा घ्यायची असेल तर ही रेसिपी करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन रेसिपी घेऊन येते. कमेंट करा तुम्हाला पिकल कोणतं आवडतं.